आणि सगळ्यात महत्त्वाचं, या राज्यातील तमाम लाडक्या भगिनींचे आपले लाडके भाऊ आणि या राज्यातल्या तमाम तरुणांच्या हृदयातले लाडके मामा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, विष्णूजी भंगळे, मंचावर उपस्थित असलेले शिवसेना आणि महिला आघाडी युवा सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रेखाताई मालचे, त्यांच्या समवेत उभे असलेले 24च्या 24 उमेदवार, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि येत्या 2 तारखेला ज्यांना आपण विजयाचा संकल्प करण्यासाठी हजारोच्या संख्येने जमलेले आहात, अशा भडगावच्या तमाम माता भगिनी, बांधवांनो आणि तरुण मित्रांनो, मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी येत्या 1 नोव्हेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या पाचोरा आणि भडगाव शहर तालुक्यातल्या तमाम मतदार बांधवांनी एक निर्धार केला आणि तो निर्धार असा केला की शिवसेना या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये स्वतंत्र लढेल आणि शिवसेनेचा भगवा झेंडा या 100% स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकेल। हा निर्धार बांधवांनो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी केला। बांधवांनो, हा निर्धार करत असताना मी आदरणीय आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा परवानगी घेतली नाही, पण जो निर्धार केला तो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर केला। मला माहिती होतं की माझ्या मागे अनेक कौरव लागतील, पण या मतदारसंघातली जनता 100% या किशोरप्पाच्या पाठीशी ढाली घेऊन इतक्या मजबूत ताकदीने उभी आहे की या किती कौरवांनी बाण चालवण्याचा प्रयत्न केला तरी माझा एकही मतदार बांधव या किशोरप्पाच्या अंगाला धक्का लागू देणार नाही, याची मला पूर्णपणे खात्री होती। आणि आज आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी येतात, या ठिकाणी पैशांची आमिष दाखवतात, परंतु मला खात्री आहे ही पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता या भूलभुलैयांना, पैशांच्या आमिषाला अजिबात बळी पडणारी नाही, तर विकासाच्या पाठीमागे खंबीर राहणारी ही माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता आहे। याचं कारणही तसं आहे की मी आज अतिशय अभिमानाने स्वाभिमानाने सांगेन की मी एक खलनायक नावाचा पिक्चर पाहिला आणि त्या नायक नावाच्या पिक्चर मध्ये अनिल कपूर एका दिवसाचा मुख्यमंत्री झाला। तेव्हा असं वाटायचं की हे फक्त पिक्चर मध्ये होतं, पण बांधवांनो या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अरे या राज्याला असा एक नायक मिळाला, त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहे की त्यांनी 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या तमाम जातीपातीतल्या धर्मातल्या विकासाचा 2.5 वर्षात 100% कायापालट करण्याचा प्रयत्न केला, नव्हे तर 100% केला। आणि आज सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत। बांधवांनो, या 2.5 वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोणतं केलं असेल तर ते आमच्या लाडक्या भगिनींसाठी केलं। यांचा जर का विचारलं की तुमचा सख्खा भाऊ कोण आहे तर त्यांना त्यांच्या सख्या भावाचं नाव आठवत नाही, पण माझा नेता एकनाथजी शिंदे साहेबांचं 100% महाराष्ट्रातल्या भगिनीच्या तोंडावर येतं की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे। नुसतं भगिनींवरच नाही साहेब, हे भडगाव शहर अतिशय हे ग्रामीण एक शहर आहे हे कळत नव्हतं, पण आज
मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की हे गिरणा मातेच्या पायथ्याशी असलेलं हे भडगाव शहर 24 तास नदीला पाणी आहे, पण प्यायला शुद्ध पाणी भेटत नव्हतं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी या शहराला 130 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना बांधवांनो मंजूर केली. येणाऱ्या 6 महिन्याच्या आत या भडगाव शहराला 24 तास पाणी मिळेल, स्वच्छ आणि बिस्लरीचं पाणी या भडगाव शहराला मिळेल अशी व्यवस्था आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी बांधवांनो केली. अशा अनेक काम आज जर का पाहिलं तर 170 करोड रुपयाचे रोडचा डीपीआर आपला मंजूर आहे. जवळपास 125 करोड रुपयाची अंडरग्राउंड ड्रेनेज योजना आपली मंजूर आहे. या शहरातले सगळे ओपन स्पेस आपले कंप्लीट झाले. इथली जर का तळणी पाहिली तर तळणीचा सगळा सुंदर असं पर्यटन त्या ठिकाणी केलं. हा किशोरप्पा जेव्हा जेव्हा साहेबांकडे गेला असेल त्यावेळेस कधी खाली हात आला नाही. एकही मंगळवार असा गेला नाही की साहेबांनी मला 2-5 कोटी रुपये दिले नाही. आणि आज सुद्धा या महाराष्ट्रातल्या शहरांना जर का चाललेला विकास पूर्ण करायचा असेल तर बांधवांनो सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे नगर विकास. आणि या नगर विकासच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शहराचा विकास होणार आहे. पण आज काही भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या भडगाव शहरामध्ये विकास दिसत नाही, इथं सगळं भकास आहे. पण त्यांना माझं आव्हान आहे की इलेक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला आमंत्रित करतो आणि एक चांगल्या प्रकारचा व्हीआयपी चष्मा तुम्हाला देतो. माझा चष्मा लावला की तुम्हाला या जनतेचा विकास, या भडगाव शहराचा विकास आपल्याला दिसेल. तोपर्यंत तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला या शहराचा विकास दिसणार नाही. पण तुमच्याशी मला घेणं नाही, माझ्या या भडगाव शहरातल्या जनतेला विकास दिसतोय हेच माझं भाग्य आहे. तुम्हाला विकास दिसतोय की नाही? सगळेजण हात वर करा की आपल्याला विकास दिसतोय की नाही. मग जर विकास दिसत असेल तर आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे की नाही? मग जर विकासाला बांधवांनो मत द्यायचं असेल, या विकासाला जर का चालना द्यायची असेल तर सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. मी सत्ताधारी आमदार आहे आणि खऱ्या अर्थाने नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मी आपल्याला खात्री देतो, साहेबांच्या साक्षीने देतो की मी जोपर्यंत आमदार आहे 4 वर्षात या भडगाव शहराचा 100% विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. एवढी ग्वाही आपल्याला या निमित्ताने मी देतो. आपल्याला सगळ्यांना शेवटची विनंती करतो की आज नगराध्यक्ष पदाच्यासाठी आमच्या रेखाताई मालचे आणि त्यांच्या समवेत आपले 24च्या 24 उमेदवारांना अशी धोबी पछाड द्या की हे जे दिसताय ना, हे जे फिरतायत ना, यांनी दुसऱ्यांदा या शहराकडे वाकड्या नजरेने पाहायला नको. असा निकाल आपण 3 तारखेला लावा अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पासाहेब. सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आपलं समर्थन मोबाईल टॉर्च लावून आपल्या